नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे डिझायनर ब्लाऊज आहे आणि हे डिझायनर ब्लाऊज मी कशाप्रकारे शिवत आहे आणि बघा एक डिझायनर ब्लाऊज शिवायला आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते हे संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण जेव्हा कस्टमरचं ब्लाऊज शिवतो आणि तेव्हा आपण जेव्हा कस्टमर आल्यानंतर त्यांना ब्लाऊजची शिलाई सांगतो तेव्हा ते म्हणतात की इतकी जास्त शिलाई कशाला इतकी जास्त शिलाई कशी घेतात. तर इथे बघा इथे मैत्रिणींनो बघा इथे एकाच ब्लाऊजला बघा किती मेहनत घ्यावी लागते आपल्याला. जर आता बघा हे जे ब्लाऊज आहे ते मला इथे डबल अस्तर लावून शिवायचं आहे, कारण की बघा इथे मला या ब्लाऊजला कप्स अटॅच करायचे आहे. तर त्यासाठी मी इथे बघा डबल अस्तर घेतलेलं आहे आणि बघा एक अस्तर हे मेन फॅब्रिकला मी चिपकून घेतलेलं आहे आणि दुसरं बघा इथे शिलाई करून लावून घेणार आहे. तर आता इथे बघा ह्या जे डिझायनर ब्लाऊजचा गळा ऑलरेडी दिलेला असल्यामुळे बघा मी इथे जो डीपमध्ये एकदम गळा असा म्हणजे खूप गळा पसरट व्हायला नको आणि उतरायला पण शोल्डरमध्ये नको, त्यासाठी मी इथे ट्रिक्स वापरून आतमध्ये शिलाई करून घेतलेली आहे. आणि इथे बघा आता इथे शिलाई झाल्यानंतर इथे मी बघा इथे 1 टक्सचं हे ब्लाऊज शिवायचं आहे. तर मी इथे 1 टक्स बघा इथे एक 3.5 इंच अंतर गॅप सोडून बघा इथे वर 5 इंच घेतलेलं आहे आणि 1 टक्स इथे दिलेली आहे. त्यानंतर बघा आता इथे अस्तरलासुद्धा अशाच प्रकारे 1 टक्स द्यायची आहे आणि मेन फॅब्रिकलासुद्धा वेगवेगळ्या द्यायचे आहे. आणि इथे बघा हे जे स्टोन आहे ते स्टोन असल्यामुळे थोडं इथे हळूहळू मशीन पण चालवावी लागणार आहे. तर बघा एक ब्लाऊज जर शिवायचं असेल डिझायनर तर इतकी मेहनत घ्यावी लागते. आणि बघा अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित असं जर ब्लाऊज शिवलं तर फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजची छान येतं आणि इथे बघा ब्लाऊज पण फिटिंगला छान बसतं. तर इथे बघा आता हे जे मी गळा आहे तो दोन्ही साईडने जोडून घेत आहे आणि आता बघा इथे मी डबल अस्तर घेतलेला आहे. एक अस्तर मी इथे आधीच लावून घेतलेला आहे, त्यानंतर दुसरं अस्तर घेऊन बघा गळा जोडलेला आहे. आणि बघा इथे हा गळा गोल गळा आहे तर छान इथे छोटे छोटे टक्स पण देत आहे. आणि हा गळा बघा इथे सरळ साईडने आपल्याला शिलाई करायची नाही आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे मी इथे आतमधूनच शिलाई करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून जी शिलाई आहे ती बाहेर दिसायला नको. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने ही शिलाई करून घेत आहे. आणि त्यानंतर बघा वरून पुन्हा एक बारीकशी अशी एकदम बारीक अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि ही जी शिलाई आहे दिसायला नको, त्यासाठी मी इथे यावर बघा या ज्या शिलाईवर इथे स्टोनची लेस लावून घेणार आहे. तर बघा इथे स्टोनची लेस अटॅच करून घेणार आहे. तर बघा स्टोनची लेस मी लावलेली आहे. त्यानंतर इथे बघा आता समोरचा भाग तयार झालेला आहे. आता मागचा भाग बघूया. तर इथे बघा मागचा भाग तयार करण्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे आणि हा जो मागचा गळा आहे तो मी इथे व्ही गळा शिवणार आहे. तर मी व्ही गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर कॅनव्हासवर सुद्धा अशाच प्रकारे व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि हा व्ही गळा इथे लावून घ्यायचा आहे. तर मी इथे बघा हा जो व्ही गळा आहे मी कॅनव्हास खाली ठेवून वरून व्ही गळ्याचा आकार दिलेला आहे आणि हा व्ही गळा मी इथे कॅनव्हासवर लावत आहे. तर बघा आपल्याला जर बॅक साईडचा गळा डिझायनर किंवा व्ही गळा किंवा गोल शिवायचा असेल आणि आपण जर कॅनव्हास लावला तर ब्लाऊजची जे गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित आणि छान दिसतं. तर मी इथे कॅनव्हास लावलेला आहे. त्यानंतर बघा इथे कॅनव्हास लावल्यानंतर बघा मेन फॅब्रिकवर मी इथे आता हा मेन फॅब्रिकवर गळा अटॅच करून घेणार आहे. तर बघा इथे कॅनव्हास मी नंतर कट करणार आहेत. आधी मेन फॅब्रिक आहे तर त्यावर मी इथे गळा जोडून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो आधी कॅनव्हास नंतर मी इथे मेन फॅब्रिकवर, म्हणजे किती मेहनत एका ब्लाऊज जर गळ्या आपल्याला तयार करायची असते तर इतकी मेहनत घ्यावी लागते. आणि इथे बघा ही जी फिनिशिंग आहे छान यायला हवी आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचा कापड हा झोल पडायला नको त्याची पण काळजी घ्यायची असते. तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे गळा जोडून घेतलेला आहे. त्यानंतर बघा छोटे टक्स द्यायचे आहे आणि इथे बघा हा गळा सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा इथे छोटे छोटे टक्स दिलेले आहे. त्यानंतर हा गळा सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो हा जो गळा मी इथे व्ही गळा केलेला आहे आणि हा व्ही गळ्याला बघा मी इथे आता वरून शिलाईसुद्धा करून घेणार आहे. आणि वरून शिलाई केल्यानंतर बघा इथे प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि एकदम बारीक अशी शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा मी इथे हे जे ब्लाऊज आहे ते बॅक साईड हुक्सचं आहे, म्हणजे इथे मागच्या भागाला हुक्स अटॅच करायचे आहे आणि समोरचा जो भाग
भाग आहे तो मी अखंड शिवलेला आहे. तर इथे मग मी मागच्या भागाला ब्लाऊजला हुक्स करणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथे हे जे दोन्ही भाग वेगळे करून कट करून घेणार आहे. तर बघा आधी इथे खालच्या साईडने आणि इथे बघा जी कंबरपट्टीची साईड आहे तिला पण शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे बघा 2 टक्ससुद्धा द्यायचे आहे. तर मागच्या बाजूला मी इथे 2 टक्स देत आहे आणि ह्या ज्या टक्स आहे त्यावरून 5 इंच वरपर्यंत द्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा जो गळा आहे हा व्ही गळा असल्यामुळे इथे आणि हे जे मागचा भाग प्लेन असल्यामुळे बघा इथे थोडं काहीतरी लावायचं म्हणून मी इथे स्टोनची लेस अटॅच करून घेणार आहे. आता इथे बघा मी इथे दोन्ही भाग वेगळे करून घेतलेले आहे. आता इथे हुक्स आणि आयपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही हुक्स आणि आयपट्टी मी इथे लावून घेणार आहे. तर बघा ही जी ब्लाऊज आहे तर हे इथे हळदीच्या साडीवरचं कस्टमरचं ब्लाऊज आहे. आणि इथे बघा हे डिझायनर थोडं व्हायला हवं यासाठी मी इथे लेसचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि इथे बघा लेसचा वापर मग ती लेस मी इथे स्टोनची वापरलेली आहे, कारण की या ब्लाऊजला थोडे स्टोन असल्यामुळे मी स्टोनचीच लेस वापरणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे इथे बघा जे आडपट्टी आहे त्याला इथे 3 ते 4 खरं करून घ्यायची आहे. आणि इथे हुक्सपट्टी आपल्याला सर्व साईडने लावायची आहे. तर इथे हुक्सपट्टीसुद्धा मी एका भागाला लावून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा किती म्हणजे एक ब्लाऊज जर शिवायचं असेल तर आपल्याला कटिंग करणं, पुन्हा बघ ते शिवणं आणि त्याची नंतर फिनिशिंगसुद्धा करणं. तर एका ब्लाऊजला आपल्याला बघा किती प्रकारे एक ब्लाऊज किती पद्धतीने तयार करावं लागतं. आणि इथे बघा तशाच प्रकारे बघा जर आपल्याला एखादी लेस वगैरे अटॅच करायची असली तर त्याची पण मेहनतसुद्धा करावी लागते. तर इथे बघा ही जी बघा मी इथे जी ग्लू आहे तो लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे लेस इथे अटॅच करून घेणार. आता ही स्टोनची लेस असल्यामुळे बघा इथे छान प्रेस करायची आहे आणि बघा जेवढी आपल्याला पाहिजे आहे तेवढीच लावायची आणि बाकीची कट करून घ्यायची आहे. त्याचप्रकारे खालच्या साईडने सुद्धा मी इथे लेस अटॅच करून घेणार आहे. तर बघा आपल्याला जी आपण लेस वगैरे अटॅच करतो तेव्हा आपल्याला कायची पण घ्यायची असते आणि बघा कुठल्याच प्रकारची ते लेस बघा व्यवस्थित अटॅच व्हायला हवं आणि इथे बघा ती पलटायला नको किंवा इथे ही निघायला नको याची पण काळजी घ्यायची असते. तर इथे अशा प्रकारे बघा मी इथे दोन्ही साईड बघा 2 व्ही गळा तयार करून बघा बॅक साईडचे जे हुक आणि आयपट्टी तयार करून घेतलेले आहे. आता यावर मी इथे छोटा बोसुद्धा लावून घेणार आहे. तर तोसुद्धा मी इथे तयार करून घेणार आहे. तर बघा आपल्याला जर डिझायनर ब्लाऊज शिवायचं असेल तर आपल्याला बघा इथे बो किंवा आपण इथे बटन्स किंवा इथे पॅच वगैरे तयार करून लावू शकतो. तर इथे बघा बो मी इथे तयार करून घेणार आहे. आणि बघा आता बो तयार करण्यासाठी पण वेळ लागतो म्हणून मी इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर बघा तुम्ही विचार करात की हे जे ब्लाऊज आहे तर हे हळदीच्या साडीवरचं कस्टमरचं आहे. तर इथे बघा थोडं डिझायनरच बनवायला हवं यासाठी मी इथे बघा एवढ्या पद्धतीचा वापर केलेला आहे. तर बघा ही जी ब्लाऊजची शिलाई आहे तर हे शिलाई किती घ्यायची तर ते बघा तुम्हीसुद्धा मला कॉमेंट करून सांगू शकता की मी या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायला हवी आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा मी इथे दोन्ही इथे बघा बो तयार करून घेतलेला आहे आणि इथे छोट्या छोट्या 2 रेविनसुद्धा त्याला लावणार आहे. तर त्यासुद्धा तयार करून घेतलेल्या आहे. तर बो आपल्याला बघा सर्व साईडनी करून घ्यायचा आहे आणि इथे बघा मधोमध मी टिक करून घेतलेला आहे आणि हा कापड सर्व साईडनी ओढून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा बो तयार इथे होत आहे. आणि इथे हे बघा हे जे बो करण्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते. आणि इथे बघा हा जो चौकोनी भागामध्ये मी बो केलेला आहे तर याला इथे शिवूनसुद्धा घ्यायचं आहे. आणि बघा इथे एक मी स्टोनचे बटनसुद्धा लावून घेणार आहे. तर बघा आता आपण जर म्हटलं की इथे बघा आपल्याला इथे साहित्य पण भरपूर वापरावं लागते किंवा मी इथे स्टोनची लेस वापरलेली आहे. शिवाय मी यामध्ये लावण्यासाठी बघा इथे मी इथे बघा जी बटन आहे शो बटन तर ते पण सिल्वर कलरची वापरलेली आहे. म्हणजे आपल्याला बघा इथे जे रेडीमेड साहित्य आहे ते सुद्धा वापरावं लागते. मग बघा आता जे साहित्य आहे ते आपल्याला विकत आणूनच वापरावं लागते. तर मग त्याचे पण पैसे आपल्याला आपल्या ब्लाऊजमध्येच ॲड करायचे असतात. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा बो इथे तयार झालेला आहे. आता इथे मी छोटा इथे बघा बटन लावून घेत आहे. तर बटन बघा इथे अटॅच करून घ्यायची आहे आणि इथे
अशा प्रकारे ती लावून घ्यायची आहे. तर मस्त बघा इथे मस्त असे बटनसुद्धा लावून झालेले आहे आणि बोसुद्धा रेडी झालेला आहे. तर हा बो मी इथे बघा बॅक साईडने ब्लाऊजला लावून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा बो अशा प्रकारे अटॅच झालेला आहे. मस्त डिझाईन्स तयार झालेली आहे. त्यानंतर इथे बघा बाह्या पण करून शिवून घ्यायची आहे. तर बाहीला बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेले आहे आणि ते बघा बाही उलट्या साईडने ठेवलेली आहे आणि बाहीवर बघा इथे वर्क असल्यामुळे, बाहीला डिझाईन असल्यामुळे बघा मी बरोबर मधोमध डिझाईन घेतलेली आहे आणि अशा प्रकारे बाही लावून घेणार आहे. तर दोन्ही बाह्या आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ह्या ज्या बाह्याला आहे त्या बाहीला सुद्धा मी इथे लटकनची लेस वापरणार आहे. तर बघा बाहीसाठी पण मी इथे रेडीमेड साहित्य वापरलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही बाही तयार होत आहे आणि बाही तयार करण्यासाठी बघा ते बाही तयार करण्यासाठी पण आपल्याला मेहनत घ्यावी लागत आहे. आणि इथे बघा ही जी मी इथे बाहीची जी डिझाईन्स आहे ती जायला नको आणि ते बरोबर व्यवस्थित यायला हवी यासाठी आतमधून शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला बघा वरच्या साईडने आपल्याला खालच्या साईडने बघा इथे आपल्याला स्टोनची लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर मी इथे खालच्या साईडने स्टोनची लेस घेतलेली आहे, सॉरी लटकनची लेस अटॅच करून घेत आहे. आणि इथे बघा आता ही जी वरची साईड आहे आपली, तर इथे थोडं इथे बघा वर्क नसल्यामुळे इथे वरच्या साईडने पण मी इथे स्टोनची लेस लावून घेणार आहे. तर बघा इथे बघा मैत्रिणींनो, मस्त अशी बाही तयार झालेली आहे आणि लटकनची लेससुद्धा छान दिसत आहे. आता साईडला सुद्धा आपल्याला पूर्ण शिलाई बाहीला करून घ्यायची आहे आणि उरलेला जो कापड आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे दुसरीसुद्धा बाही तयार करून घ्यायची आहे. आता इथे बघा मी इथे बाह्या तयार करून घेतलेला आहे. आता याला मी इथे स्टोनची लेस लावून घेणार आहे. तर बघा इथे आपल्याला अखंड बाहीला समोर गोलाईच्या साईडने बघा स्टोनची लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथे एवढं साहित्य वापरून आणि एवढं बघा इथे साहित्य वापरून किंवा एवढ्या मेहनत घेऊन मी इथे हे ब्लाऊज तयार केलेलं आहे आणि हे हळदीच्या साडीवरचं कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगू शकता की मी ह्या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायला हवी होती. तर मी इथे बघा ह्या ज्या ब्लाऊजची शिलाई आहे मी इथे 700 रुपये घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा कॉमेंट करून सांगू शकता की मी या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायला हवी होती. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं कॉमेंट करून मला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे ह्या दोन्ही बाह्या मी तयार करून घेतलेल्या आहे आणि इथे बघा हे जे दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहे आणि एक साईडचा भाग मी खोल करून घेतलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे जे संपूर्ण मी ब्लाऊज शिवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.